जय महाराष्ट्र मित्रांनो, पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला डायग्रामवर सांगितलं होतं की स्टँडर्ड डिव्हिएशन झोन मार्क कसा करायचा। आज मी तुम्हाला चार्टवर दाखवणार आहे की स्टँडर्ड डिव्हिएशन झोन मार्क कसा करायचा। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। सर्वात पहिल्यांदा स्टँडर्ड डिव्हिएशनची सेटिंग बघून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सांगेन। ह्याची स्क्रीनशॉट काढून घ्या। तर बघा मित्रांनो, जेव्हा तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिएशन झोन आपण मार्क कशासाठी करतो की रिव्हर्सल प्लॅन करण्यासाठी करतो। तर जेव्हा मार्केटनं या लेवलला आल्याच्या नंतर जेव्हा मार्केट एवढी रॅली दिली तर आपल्याला इथून बाईंग प्लॅन करायची होती। तर आपण काय करणार, जो मागची लिक्विडिटी घेतलेला हा जो लेग आहे तो टॉप टू बॉटम अशा पद्धतीने लेफ्ट साईडचा लेग मार्क करणार आहोत। त्यानंतर तुमचे जो मायनर रिव्हर्सल झोन येत आहे आणि तुमचा अजून एक मेजर रिव्हर्सल झोन अशा पद्धतीनं दोन झोन निघतात, त्यावरच आपण जास्त ट्रेड करतो। तर बघू शकता हा आपला एक ट्रेड रनिंग चालू आहे, VIP ग्रुपला दिला होता आज सकाळी। तर अशा पद्धतीनं तुम्हाला कन्फर्मेशन सोबत एंट्री करायची आहे सेम। त्यानंतर तुम्हाला जर ही रॅली पकडायची होती तर तुम्ही कशा पद्धतीनं मार्क केला असतात। तर बघू शकता या पॉईंटला आल्याच्या नंतर मार्केटनं चांगल्या पद्धतीनं वरी गेलेला आहे आणि मागची लिक्विडिटी घेतलेला आहे। तर लो टू हाय अशा पद्धतीने तुम्हाला मार्क करायचा आहे। जो तुमचा मायनर आणि मेजर रिव्हर्सल झोन येईल तो मार्क करून घ्यायचा आहे। तर बघू शकता या पण लेवलपासून मार्केटनं कशा पद्धतीनं रॅली दिलेला आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हाला लेफ्ट साईडचा लेग मार्क करायचा आहे। आणि व्हिडिओ चांगला वाटला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून काय डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। धन्यवाद मित्रांनो।